माझे आई माऊली तुझा लेकरू लेकरू रंगलाय गुलाला डोंगर भरतय कारल्याचा जय एकविरा नमस्कार मंडळी, मी त्यांना टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा दिवस 3रा आणि हा व्लॉग म्हणजे इकडची माहेर घराची ते एकविरा आईपर्यंत म्हणजे वरती पालखी जातपर्यंतचा व्लॉग आहे. त्याच्यानंतर एक अजून व्लॉग येईल 3ऱ्याच दिवसाचा, जास्त मोठा नको व्हायला म्हणून हा व्लॉग सुरू केला आहे. चला आता इकडची जो म्हणजे जल्लोष असणार आहे ना आईच्या पायथ्या मंदिर आणि वरती गेल्यावर तर बघतच राहाल तुम्ही, इतकी मजा असते. चला सुरू करूया हा न वेळ घालवता एक सुंदर असा व्लॉग. जय एकविरा कमेंट करा आणि चला सुरू करूया. पालखी थोड्याच वेळात निघेल आता देवलात तू. जय एकविरा जय एकविरा दादा. आणि नेह साईडला बघा प्रणित दादा पण आलाय. जय एकविरा जय एकविरा दादा. एकविरा माते की जय एकविरा माते की जय. आय माऊलीचा गोरा दिसतो साज. ना आंघोळ करून पंछी पंछी तुला ही सदैव सांगणशी. कंची देव सर्वजण बसलेत बघा, आतमध्ये मंत्र जाप होते. जय एकविरा. मजा आली ना. आता चला आपण जाणार आहोत ते तिकडची आईच्या इथं. फक्त 1 किलोमीटरचा रस्ता आहे. सर्वजण बसलेत इकडं. आता बाहेर आल्यावर पालखी मस्त फेरा वगैरे मारल, त्याच्यानंतर मग आपण जाऊ. शॉर्टकट जो रोड आहे इकडची 5ची तिकडची आपण जाणार आहोत. बाहेर घरी पोचलो आणि सर्वजण मला वाटते जेवून झाले. बरेच थोडेसेच म्हणजे लई कमी जण बाकी असतील जेवायला. आणि आज बघा काय पुलाव भात होता ना, पुलाव भात होता आणि सर्वजण संपला. अरे बापरे. थँक्यू विचारलं दादाने, विचारलं तरी बरं. चला पुढच्या साईडला बघा सर्वजण झाली ना, लय मंडळी जेवून झाली ना, तरी पण 2-2.5 हजार. नाही मी आता आलोय, लेट झाला थोडा मला. बाकी चला आतमध्ये देवलामध्ये जल्लोष चालू आहे. ॲक्च्युली तो ब्लॉग मी एंड केला, हा दुसरा ब्लॉग सुरू केला आहे. चला हे बघा अजून खूप आहे खूप.
पालखी आणि माहेर घराची पाठशी रस्ता आहे जो मला वाटते एकच किलोमीटर असेल, 1 ते 1.5 किलोमीटर बस. नाही तर वर्षी गेल्यावर 3 ते 4 किलोमीटर. इकडची शॉर्टकट आहे 1 किलोमीटरमध्ये. आता डायरेक्ट आईच्या पायथ्या मंदिरजवळ आपण पोहोचू. भाटाला रे भाटाला. गुलाल का मागलो बघा. आता वरती जाऊन अजून जल्लोष असेल. मीर जय एकविरा असं काही करतो. जय एकविरा जय एकविरा जय एकविरा. इथं बघा जय एकविरा बोला. आवाज आहे का नाही. जय एकविरा. हा म्हणजे दादा शिवरती जाऊन अजून मजा येणार आहे. नमस्कार मंडळी असं बोलत. चला वरती जाऊन मजा बघा. नुसतं खालती गेलो. आता खालच्या शूट नाही गेलाय. दुसरा एक आपला कॅमेरामॅन आहे तो शूट करते प्रॉपर. बाकी खालती नुसता गुलाल चालू आहे. वरती चालू आहे डायरेक्ट.
जय क्वीरा. हे बघा गुल्लाल हाणलाय बघा सर्व हे. तो मंडलाचा आहे का स्वतः स्वतः आई शपथ. हे बघ तयारी फुल तयारी करून आलाय. एकविरा माते की जय आई माऊलीचा. चला जय क्वीरा. जय क्वीरा. चांगला ब्लॉग असतात कधी पण फिशिंगचे ब्लॉग एक नंबर असतात. अरे फिशिंगची पब्लिक लय मस्त आहे. फिशिंगचे ब्लॉग आवडतातच. कुठचा दादा तू? मी नेरूलचा नेरूलचा. धन्यवाद जय क्वीरा. काय नेहमी आम्ही टी व्हीवर बघत असतो. याचे ब्लॉग असतात. ब्रंचचे झाले, तुझे झाले, रातचे झाले, यांचे सर्वांचे ब्लॉग बघत असतो. दादाचा सपोर्ट आम्हाला फिशिंगवाला घेऊन नाही आलो तिथं बघा. आम्ही कधी आत रांगोली काढली आणि पोचलो तर आईच्या गाडावरती. हा जय क्वीरा. आरामात जा दादा. जय क्वीरा. हा लवकर दर्शनाला गेलं था मला टाकून. हा निघा निघा आरामात. थँक्यू. चल गर्दी बघा कसली झाले. आपलीच टी शर्ट दिसेल सर्व इथे आता पण. अजून तरी बरेच जण वरती यायचे बाकी आहेत. पालखी सोबत अख्खा गोलका सगळी पब्लिक येईल बघा पालखी सोबत. पालखीचा झेंडा. यात्रा करून आलो आईच्या भेटीस. आता थोडाच क्षण नंतर मग आईचं दर्शन होईल आणि भारी वाटते. आता मला असं वाटतं की पाय बी दुखणं बंद झालेत. फायनली आईच्या गाभाऱ्यात आलोय आणि दर्शन होईल थोड्याच वेळात. लाईन पण 5-5 चालते आणि बाहेर पालखी पण आलेली आहे. पण बाहेरचा शूट भेटेल. आपण बाहेर फोन दिलेला आहे. कॅमेरामॅन आपलं सज्ज आहेत. चला आतमध्ये रांगा आहेत चालू. एकविरा माते की आई माऊलीचा. दादा एकविरा. प्रेम घेऊन आलोय बघा दादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पायी दृष्टीने पासी
कारण मी पालखी दरवर्षाच वर्षाला दरवर्षाच वर्षाला आई गाऊ देवी माते पाऊ माझे नवसाला आई गाऊ देवी माते पाऊ माझे नवसाला असाल तर स्टेजवर यायचं. बघ येतोय राजीव गरज आपला सत्कार झालेला आहे का ड्युटी देखील रुजू असतात म्हणजे आम्हाला कार्यक्रमाला रात्री 2 वाजून ते 3 वाजून ते पण सकाळची ड्युटी 5ची बसची कधीच न चुकवणारा हा घनसोलचा नाखवा तेजस पाटील याला आपण ऐकूया. मेन्शन करायला दादा, बघा, सोन आलाय परत. संपूर्ण तुझा मजाक उडवल. दिनेश पाटील YouTube चॅनल वरती आपण पाहू शकता. त्याला लाईक करा, जय शेअर एकविरा, करा. हे मस्त सबस्क्राईब वाटलं, करायला काहीतरी विसरू नका. विनंती सुंदर आहे ना? करतो. हो. नक्की ना सगळे कला कशी आहेस? मस्त तू मस्त मस्त. कसा वाटला तुला 3 दिवस बिन चपलेचा चालून हा मजा आली खूप मजा आली. जाऊ दे मी काहीतरी ऐक आज मस्त लुक करून आलीस. ऐक जय एकविरा, बाकी कसं वाटलं तुला इथे येऊन? जाम भारी. मी पहिल्यांदा आलोय, खरं तर मी पहिल्यांदा आलोय हा. आणि एकविरीला मी यावर्षी पहिल्यांदा आलेलो. कधी एकविरा बघितला नव्हता मी. काय पण ही स्टोरी खूप मोठी आहे. असं आहे. हा, तर ती सांगेन मी नंतर. तुमच्या व्लॉग मध्ये ऐकायला आवडेल. तिचं चॅनल ऐकवीन. काय नाव? अजून चॅनल ना इंस्टाग्राम मृणाली पाटील. मृणाली पाटील, तिला फॉलो करा यार. आणि ऐक तर हा. मी काय बोलते, तर मी पहिल्यांदा आलोय तर मला एवढं भारी वाटतंय ना. आणि एकविरीला पण मी पहिल्यांदा आलेलो आणि तो मी नरलो असं आहे. मग. आणि आता पण मस्त वाटलं. आम्ही तर दर महिन्याला आठवण आली का येतो आता एकविरेला. मी पण येईन दर महिन्याला, ट्राय करीन मी याचा. नक्की नक्की. जय एकविरा. जय एकविरा. जय एकविरा. जय एकविरा. चल चालला. ठीक आहे. कसं वाटलं ते सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मला वाटतं पुढचा ब्लॉग डे 3चा असेल, तो बघा नक्की उद्या आल्यावर. जसा या ब्लॉगला दोन्ही ब्लॉगला इतका प्रेम दिलात तसंच हे ब्लॉगला सुद्धा द्या. कमेंट करा जय एकविरा. आणि काय पिऊ
तेच आहे चालू. ते पण थोडंसं दाखवीन बाहेर जाऊन, पण चप्पल नाही ना माझे पाय म्हणून भीती वाटते. चला जय एकविरा, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मला वाटते परत आपण येऊ एकविरेला, एक मधीत फेरी झाली तर, नाही तर आठवण आल्या होता आईकडे आपण येतो. बाईक रॅलीच्या ब्लॉग साठी येऊ. आणि हे बघा, ही होती ड्रेसिंग आमची माझी. एक नॉर्मल हुडी होती आणि BMW ची टी-शर्ट आतमध्ये आणि तीच पॅन्ट घालून झाली. मीनी कपडेच नव्हते आणले, पण या ड्रेसिंगमध्ये मी चांगलं दिसते का नाही कमेंट करून ते पण सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.